धन्यवाद. परमेश्वरचा पवित्र आत्मा आमचा मदतगार आहे, आमचा टीचर आहे, आमचा मार्गदर्शक आहे, आमचा गायडन्स करणारा आहे, आमचा गुरु आहे, आमच्याबरोबर राहणारा आहे. आमच्या हृदयात सदैव तो बोलवल्यास येतो. तुमच्याबरोबर सदा सर्व तो राहतो. परमेश्वरचा पवित्र आत्मा तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहतो. तुम्ही जेव्हा प्रभूची भक्ती करता तेव्हा पवित्र आत्मा तुमच्या हृदयात येतो. होली स्पिरिटला हृदयात हाक मारत राहा. धन्यवाद. बोलवत राहा. 1:2 उत्पत्ती. परमेश्वराचा आत्मा जलाशयावर तळपत होता. पवित्र आत्मा पहाटेच्या वेळेला ॲक्टिव्ह असतो. प्रार्थना करत राहा, बोलवत राहा. तो पवित्र आत्मा आला तर पाप जाते, जीवन बदलते. जीवनमध्ये आम्ही पवित्र आत्म्याचा ऐकायला लागतो आणि पावन आत्मा आम्हाला सर्व गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह आणि सक्रिय करतो. आम्हाला मार्गदर्शन करतो आणि ते मार्गदर्शन ह्या पृथ्वीपेक्षा वेगळं आहे, सुंदर आहे आणि त्याच्या बरोबरी कोणाची होऊ शकत नाही. व्यक्तीच्या रूपात असल्या कारणाने आम्ही त्याची आज्ञा पालन करावे. सत्याचा आत्मा मदतनीस असतो. तसेच प्रभूचा स्वभाव आपल्यामध्ये येतो आणि प्रभूची फळं आहेत गलातीमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रेम, आनंद, शांती, विश्वास, दयाळूपणा, चांगुलपणा, नम्रता, संयम हे आम्ही स्वतःमध्ये बाळगून दुसऱ्यांच्या प्रतीही आम्ही तसं वागलं पाहिजे. आणि पवित्र आत्मा आम्हाला जेव्हा सांगतो तेव्हा आम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. इतकं आम्ही सुद्धा ॲक्टिव्ह परमेश्वरामध्ये दीन आणि लीन राहून अश्रूने आम्ही परमेश्वराकडे गेलं पाहिजे. नम्रता परमेश्वराचा दागिना आहे. परमेश्वर नम्रताला खूप महत्त्व देतात. परमेश्वराला नम्रता फार आवडते. आता जे 9 फळे आहेत त्यानुसार वागणे म्हणजे आत्म्याला प्रज्वलित ठेवणे. आत्मा दुखवू नये, खिन्न करू नये, तर त्याला प्रज्वलित कसं ठेवणार? तर पवित्र आत्म्याचे 9 फळं जर आम्ही त्याप्रमाणे वागलो, पवित्र आत्म्याला फार आनंद होतो. त्याला कधीही शोकित करू नये. आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे जेव्हा आम्ही वागतो हट्टीपणाने, तेव्हा आम्ही पवित्र आत्म्याला शोकित करतो. तसं वागू नये. त्याच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आम्ही स्वतःला बदलत राहिले पाहिजे. रोज नवीन होत गेलं पाहिजे. तो आत्मा तुमच्या प्रत्येक अडचणीत तुम्हाला मदत करणार आहे आणि संकटातून तुम्हाला प्रत्येक वेळेला तो काढणार आहे आणि अशी शांती तुमच्या जवळपास येणार आहे की तुम्ही ते अनुभव घेतल्यावर तुम्हाला स्वर्गीय शांतीचा अनुभव येईल. तो सहज आहे, तो शांत आहे, तो आमच्यात आहे, तो स्थिर आहे. आमीन. पवित्र आत्म्याला मी धन्यवाद करते. आमीन.